चे आमदार अभिजित आबा पाटील आपल्या समेत ज्या पद्धतीनं विधान परिषद निवडणुकीचं रणसंग्राम सुरू झाला आहे, अर्थात मतदानाची प्रक्रिया काही तासामध्ये सुरू होणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या समेत अभिजित आबा आहेत। आबा, काय सांगाल? तुमचं बंड नेहमीच निवडणुकीच्या निमित्तानं सातत्यानं चर्चेत येताना पाहायला मिळालं। माढा लोकसभेची निवडणूक नुकतीच काही वर्षापूर्वीच पार पडली, त्यावेळेस देखील तुमचं नाव चर्चेत होतं। आता विधान परिषदेला देखील नाव चर्चेत येताना पाहायला मिळतं। कसं पाहता विधान परिषदेची निवडणूक आहे, मतदानाची प्रक्रिया काही तासावर येऊन ठेपली? नाही, हे विधान परिषदेची निवडणूक आत्ता आपण बघितलं तर एकतर्फी त्या ठिकाणी दिसते आहे आणि या ठिकाणी आता एका बाजूनं सगळी झुकलेली निवडणूक आहे आणि त्यामुळं यश यांना हमखास येईल अशी परिस्थिती दिसते। कोणाच्या बाजूने एकतर्फी म्हणजे कोणाच्या बाजूने आहे? आपल्या पक्षाचा देखील उमेदवार तिथं आहे? नाही, आम्हाला पक्षाचा उमेदवार उभा आहे हेच माहीत नाही। आता सकाळी मतदान आहे, आत्ताच्या रात्रीपर्यंत अजून उमेदवार मला भेटले नाहीत, पक्षातनं कोणी आम्हाला अजून सांगितलं नाही, त्यामुळं विषयच नाही। त्यामुळं राजेभाऊ राऊत त्या ठिकाणी चांगल्या मताने विजयी होतील असं मला वाटतं। कुठं तर पक्षात समन्वयच राहिला नाही असं म्हणायचं? नाही, आता समोर उघड दिसतंय ना की बाबा आपण आमदार सगळे एकत्र बसून चर्चा करून कोण उमेदवार उभा राहायचा आहे, हा नाहीतर हा होईल का, हा नाहीतर हा होईल का, अशा पद्धतीची कसलीही चर्चा आमच्यावर झाली नाही। त्यामुळं कोण उमेदवार उभा आहे त्या उमेदवारांना बी आमची अजून भेट झाली नाही, घेतली नाही, पण त्यांना निवडून आल्यासारखं वाटत असेल, त्यामुळे आपण काय बोलणार त्यात? कुठं आपण पालकमंत्र्यांची असेल किंवा रवींद्र चव्हाण जे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची देखील भेट घेतली होती। काय एकंदरीत विश्वास काय व्यक्त करा? हे मुळामध्ये आपले जे सदस्य निवडून आलेत ते त्या ठिकाणी घड्याळावरती निवडून आले होते आणि आज आपण बघितलं असेल तर व्हीप पण त्यांना आला आहे आणि त्यांना राजेभाऊ राऊत यांना मतदान करा असा व्हीप देखील मिळाल्यामुळं त्यांनी मतदान करणारच होते। तर त्या निमित्तानं त्यांची जी काही आता आपल्या भागातली विकास कामं आहेत, जी काही थांबलेले विषय आहेत, या संदर्भात पालकमंत्री महोदयांशी चर्चा केली आणि त्यांनी तसा विश्वास दिला आणि त्याप्रमाणे मग हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला। साधारण किती निवडून कोण येईल असा विश्वास वाटतोय आणि काय नेमकं वाचपा काढताय वसंत देशमुखांचा पंचायत समितीचं सभापतीपद पाडलं, 2.5 वर्ष तर काय आता ती भरून येणार नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही भाजपाच्या विरोधात लढतोय त्यावेळेस ह्यांनीच जाऊन भाजपला मदत केली आणि मग आता त्यांच्याच विरोधात आम्हाला जर त्यांची विश्वासात नाही घेतलं तर त्यांच्या विरोधात आम्हाला काम करावं लागलं। मग आता तुतारी पाडणार तुम्ही? ते आम्हाला विचारूनच उभा नाहीत ना। कुठंतर नगरसेवकांच्या देखील भेटी तुम्ही घेताय, सातत्यानं संपर्कात आहात, कुठे जिल्हा परिषद, काय वातावरण काय राहिले? किती मतं देखील राजभवनला मिळेल? नक्की मताचा आकडा चांगला असेल आणि खूप मोठ्या फरकानं त्या ठिकाणी विजय होईल असं आता एकंदरीत सगळ्यांच्या चर्चेवरनं जाणवतं। कुठंतर उत्तमराव जानकर जे आहेत ते सातत्यानं एकनाथ शिंदेंच्या भेटी घेताना पाहायला मिळतात। ऑपरेशन टायगर राज्यभरात गाजते, 6 खासदार गेलेत, कुठं काय ऑपरेशन टायगर काय आपल्यापर्यंत येऊन ठेपणार आहे काय? नाही, आमच्यापर्यंत याबाबत काही चर्चा नाही किंवा अजून कोण आलेलं नाही। आता हे एक घटना घडल्यावर सगळ्याच्या समोर प्रश्नचिन्ह हे उभा राहतात। वास्तविक आहे की आत्ता त्याच्या मागची भूमिका समजून घेणं, काय होतंय काय नाही, आणि ह्या सगळ्या घटनेचा क्रम पाहता आपल्याला ह्याचे काही गोष्टी काही दिवसात समोर येतील, त्यावर लक्षात येईल की नेमकं का कसं घडतं। कशासाठी ओमराजे खासदार आहेत, एवढे लोकप्रिय खासदार आहेत, त्या खासदारांना देखील निर्णय घ्यावा लागतोय? नाही, आता त्यांची अजून प्रतिक्रिया आलेली नाही, त्यांनी का निर्णय घेतला काय, माझी काही त्यांची चर्चा झालेली नाही। त्यामुळे नक्की ज्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया येईल, त्यांचं मत येईल, त्यानंतर मग आपण त्यावर बोललेलं योग्य राहील। हे होते आमदार अभिजित आबा पाटील। ज्या पद्धतीनं एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पक्षाचे आमदार आहेत, मात्र दुसरीकडं पंचायत समितीच्या निवडणुकीला जो वसंत देशमुखांनी जो राजकीय ट्विस्ट खेळून जो तुतारीचा उमेदवार पाडून भाजपचा उमेदवार जो आहे तो त्याला मदत केली होती, त्याचाच कुठं राजकीय वचपा जो आहे तो अभिजित आबा पाटील या निवडणुकीच्या निमित्तानं काढणार असल्याचे स्पष्ट संकेत जे आहेत ते त्यांनी दिलेत। आणि एकंदरीत राजाभाऊ राऊत जे की सोलापूर विधान परिषदेचे उमेदवार आहेत तेच मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार असल्याचा ठोस विश्वास जो आहे तो TV 9शी बोलताना अभिजित पाटील यांनी व्यक्त केला। त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमका काय कौल राहणार तो येत्या काही तासामध्ये समोर येताना पाहायला मिळणार आहे। मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाचे आमदार असलेले अभिजित पाटील यांनी राजेभाऊ राऊत निवडून येणार असल्याचा मोठा आत्मविश्वास जो आहे तो TV 9शी बोलताना व्यक्त केला आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन सिद्दीक सय्यदसह मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, माढा, सोलापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.